राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांना एक पत्र देऊन राज्यामधील जे वृद्ध मातापिता आहेत, पालक आहेत, यांच्यासाठी एक स्वतंत्र कायदा बनवण्यात यावा आणि हा कायदा तेलंगणा सरकारनं अलीकडंच बनवलेला आहे. त्या धर्तीवरती या ठिकाणी एक नवं विधेयक आणून या कायद्याअंतर्गत जे वृद्ध आहेत, जे पालक मातापिता ज्यांचा कोणतंही साधन उत्पन्नाचं नाही, अशा मातापितांना जे या राज्यामध्ये शासकीय कर्मचारी असतील, निमशासकीय कर्मचारी असतील, खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत असतील आणि ते जर आपल्या मातापितांचा सांभाळ करत नसतील तर त्यांच्या पगारातून मातापितासाठी किमान 20% रक्कम कपात करण्यात यावी आणि या वृद्ध मातापितांना दर महिन्याला त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावी. मग राज्यातले लोकप्रतिनिधी असतील, आमदार, खासदार, वेगवेगळ्या पदावरती की ज्यांना शासनाचा लाभ मिळत आहे, अशा लोकांच्या वरती 20% हे आपल्या वृद्ध मातापितांना देण्याचा कायदा होणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून म्हातारपणामध्ये त्यांना आधार मिळेल. आणि म्हणून अशा पद्धतीचं एक विधेयक येणाऱ्या अधिवेशनमध्ये या ठिकाणी आणावं आणि या विधेयकाचं नाव राज्यातील कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालक आधार देखरेख विधेयक महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी स्वतंत्र आणावं अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. तुमच्या समोर अशा काही केसेस किंवा काही असं डेटा आलाय का समोर की जी तुम्ही ही मागणी करताय? कोणत्या आधारावर तुम्ही मागणी करताय? काही केसेस तुम्हाला सापडले का? सरकारने एक स्वतंत्र कायदा या राज्यामध्ये आपल्या तयार करावा आणि जे वृद्ध मातापिता आहेत त्यांचं दायित्व खऱ्या अर्थानं ज्यांना शासनाच्या माध्यमातून लाभ मिळत आहे, महिन्याला पगार मिळत आहे आणि जे वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरी करत आहेत, अशांची जबाबदारी आहे. त्यातून ही रक्कम कपात होऊन परस्पर खऱ्या अर्थानं जे आईवडिलाचा सांभाळ करत नाहीत, जे वृद्ध मातापिताचा सांभाळ करत नाहीत, त्यांच्या खात्यावरती दर महिन्याला ही रक्कम जमा झाली पाहिजे. मुख्यमंत्रीचे काय प्रतिसाद आहे त्या संदर्भात? हे आता आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी या पद्धतीचं पत्र दिलेलं आहे. निश्चितपणानं आता कायदा विभागाकडं हे पत्र त्या ठिकाणी जाईल आणि हा मुद्दा येणाऱ्या अधिवेशनमध्येही लावून धरू आणि असे जे काही वृद्ध मातापिता आहेत यांच्यामध्ये सुद्धा आम्ही जनजागृती करू. अनेक वृद्ध मातापित्यांनी सुद्धा ही मागणी आमच्याकडे केलेली होती की आमची लेकरं शासनामध्ये नोकरी करत आहेत, वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरी करत आहेत, पण आमचा सांभाळ करत नाही. ही मागणी सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी सुद्धा केलेली आहे, अर्थसंकल्पामध्ये केली होती. काय बोलत आहे? निश्चितपणानं मला वाटतं की असा कायदा बनणं अत्यंत गरजेचं आहे आणि या कायद्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींनी जसं ज्या पद्धतीनं तेलंगणा सरकारनं कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालक आधार देखरेख कायदा 2026 बनवला आहे, अशी मागणी सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी केली. मी निश्चितपणानं त्यांच्या मागणीला पाठिंबा देतो, त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्या लोकप्रतिनिधींनी ही मागणी करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. राज्यात अवकाळी पावसाचं सावट पडलेलं आहे, शेतकरी मोठ्या नुकसानामध्ये आहे. काय बोलत असेल? वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये बदल झालेला आहे आणि शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाचा सातत्यानं आता बळी ठरत आहे आणि म्हणून मला वाटतं की सरकारनं आता या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करता नुकसान भरपाई तर सरकार देईलच, परंतु हे आता सातत्यानं जर संकट येत असतील तर आपल्याला आपल्या कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून शेतीचं
नवं तंत्रज्ञान आपल्याला अवगत करावं लागेल. बी बियाणामध्ये सुद्धा आपल्याला या वातावरणाशी त्या कशा पद्धतीनं ते तग धरू शकेल अशा पद्धतीचं बी बियाणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन करावं लागेल. AI तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्याच्या शेतावर आता मोठ्या प्रमाणात होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे शेतकरी AI तंत्रज्ञानाचा वापर करणार असतील त्यांना आपल्याला अनुदानसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक जर अंदाज आला तर निश्चितपणानं काही आपल्या पिकाचं रक्षण त्याच्या बौद्धिक कौशल्यावरती ज्या पद्धतीनं करता येईल ती किमान करण्याची संधी शेतकऱ्याला निश्चितपणानं मिळेल. आणि म्हणून मला वाटतं की AI तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात होण्यासाठी कृषी विभागानं विशेषतः मोठी मोहीम हातामध्ये जनजागृतीची घेणं अत्यंत गरजेचं आहे. कांदा आणि दूध दरामध्ये सरकारचं पाऊल काय असेल, त्याच्या दराच्या उलाढाल होण्यामध्ये सरकारचे काय पाऊल असेल? कांद्याचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षाचा आहे. कांद्याची आंदोलनं या राज्यामध्ये शरद जोशींच्या पासून अनेक मोठी आंदोलनं उभा राहिली. आम्ही आंदोलनं केली. कांदा सकाळी हसवतो आणि संध्याकाळी रडवतो. परंतु आपल्या निर्यात बंदीचा निर्यात शुल्क वाढीचा फटका हा कांद्याला मोठ्या प्रमाणामध्ये बसला आणि हातच्या बाजारपेठा ज्या काही आपल्या होत्या बांगलादेश असेल इतर बाजारपेठा असतील त्या आता आपल्या हातातून निघून गेलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये किमान आयात निर्यातीचं धोरण 5 वर्षाचं स्पष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी म्हणतो की कांद्याला कधीही निर्यात बंदी लावायला नाही पाहिजे ती, पण आता नव्या बाजारपेठासुद्धा आपल्याला शोधाव्या लागतील. कारण जुन्या बाजारपेठा आपल्यावरती बेभरवसापणामुळं आपल्या हातून गेलेल्या आहेत. सर, बारामती पोटनिवडणुकीच्या बाबतीत जे आहे राहुरीमध्ये जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं जे आहे ते उमेदवार देण्यात आलेला आहे. मात्र बारामती पोटनिवडणुकीसाठी जे आहे ते राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की ती बिनविरोध व्हावी. मात्र काँग्रेसने तयारी दाखवली की जर राष्ट्रवादी महाविकास आघाडीने जर राष्ट्रवादी देत नसेल उमेदवार तर आम्ही देणार उमेदवार. नाही, मला वाटतं की अजितदादांचं झालेलं दुःखद निधन महाराष्ट्राच्या विकासामध्ये दिलेलं त्यांनी योगदान हे पाहता आपली एक परंपरा आहे की आपण बऱ्याच वेळा त्या जागेवरती कोणताच पक्ष कोणत्याही पक्षाचा असं ना आपण उभा करत नाही. अनेक वेळा त्या परंपरा आपण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जपलेल्या आहेत आणि ह्यावेळी सगळ्यांनी जपावे असं मला वाटतं. आणि निश्चितपणानं सुमित्रा वहिनी हा बिनविरोध तिथून निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. पण जर राहुरीमध्ये हा नियम राष्ट्रवादी शरद पवार गटच जर पाळत नसेल तर बारामतीमध्ये कशी काय अशी मागणी होऊ शकते? असं आहे की गावगाड्यामध्ये ढोल वाजायला लागला की बरीच जणं नाचायला लागते ती. ह्याचा अर्थ काही सगळ्यांच्याच काही देवा अंगात येतो असं अजिबात नाही. आता निवडणुकीचं जरा ढोल वाजायला लागले ती चर्चेत राहावं म्हणून काही लोक ठेवत असतात काही विषय. किमान निदान अर्ज माघारी घेतो तरी चर्चेत राहू आपण. शेवटी त्यांना बी त्यांचा TRP टिकवावा लागेल ना. शांत बसलं तर लोक विसरतील त्यासनी देण्यात कशी ठेवतील. धन्यवाद. थैंक यू सर. किसान को लेकर क्या बोले? मैंने वो नहीं सुना, मैं वो उसका देख रही थी. किसान को लेकर क्या बोले? वो बोले अवकाली पाउस की वजह से नुकसान हुआ है तो सरकार भरपाई देगी, लेकिन उसके साथ साथ तंत्र ज्ञान ये AI वगैरह का हमें अब फॉलोअप करना पड़ेगा उस सप्लाई में. क्या हुआ? आणखी नाही का? कायदाच कुणाला माहिती हॅलो. एक मिनिट. दोन्ही भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक कायदा राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकेच्यासाठी
निर्गमित केलेला आहे, पारित केलेला आहे. आणि तो कायदा असा आहे की ज्या कोऑपरेटिव्ह बँकेमधील ज्या संचालकांना 10 वर्ष झालेले आहेत संचालक पदावरती राहून, त्यांना परत निवडणूक लढवता येणार नाही किंवा परत संचालक होता येणार नाही. आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे संचालक 10 वर्ष सलग संचालक पदावरती आहेत किंवा 10 वर्ष ज्यांनी पूर्ण काळ केलेला आहे आणि परत तिसऱ्यांदा ते संचालक आहेत, अशा संचालकांचं संचालक पद रद्द करण्यात यावं. जर रिझर्व्ह बँकेनं या ठिकाणी असा कायदा केला असेल, केंद्र सरकारनं जर तो कायदा असा केला असेल, बँकिंग सुधारणा अधिनियम 2025 अर्थ मंत्रालय यांनी त्या कायद्याला मान्यता आणि संमती दिलेली आहे, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 10 वर्षापेक्षा अधिक काळ असणाऱ्या संचालकांचं संचालकपद रद्द केलं पाहिजे, ही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.